अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे अतिवृष्टीच्या पावसाने शेतातील पिके वाहून गेल्याने शेताला तलावाचे स्वरूप आले आहे। सध्या सर्वीकडे कोरोनाचं संकट असून शेतकऱ्यांवर मात्र संकटावर संकट येत आहेत। पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येऊन गेले। दुबार पेरणी झाल्यानंतर कसेबसे पीक डोलायला लागले होते, मात्र गेल्याच आठवड्यात अतिवृष्टीच्या पावसात शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पाण्यात गेल्यामुळे हे पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे। कारण अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे शेताला तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे। अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण तुळशीराम गवडी यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे शेताचा तलाव निर्माण झाला आहे। या शेतात सोयाबीनचे पीक दुबार पेरणीनंतर कसेबसे निघाले, मात्र अतिवृष्टीच्या पावसात या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक पाण्यात सापडल्यामुळे 2 एकर शेतातून एकरभराचे सोयाबीन पीक नष्ट झाले आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून कृषी विभाग तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वे करून या शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत असून नुकसान झालेले शेताचे फोटो व माहिती या भागातील कृषी सहाय्यक डोंगरे यांना दिली आहे। माझं नाव अरुण तुळशीराम गवडी आहे। माझं शेत भाग 2 मध्ये आहे आणि माझ्याकडे 81 आर शेती आहे। 81 आर शेती असून माझ्याकडे माझ्या प्रपंचाचा सर्वच उदरनिर्वाह या शेतीवर अवलंबून आहे। आणि मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे आणि मोलमजुरी नसल्यामुळे आता याचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि एक तर सोयाबीन आधी पेरल्यानंतर ते उलटले, पुन्हा सोयाबीन पेरल्यानंतर 14, 15, 16ला जो पाऊस झाला त्या पावसामुळे एवढं पाणी भयानक पाणी आलेलं आहे की आज जवळपास माझं 81 आरमधून कमीत कमी 35 आर 40 आर म्हणजे जवळपास एकरभर शेत आज पाण्याखाली गेलेलं आहे। आणि ते सोयाबीन असं सडलेलं आहे, आज ॲक्च्युली दिसते असं पाणी वगैरे याच्यामध्येच आहे। म्हणून माझा असा उद्देश आहे, मी कृषी विभागाकडे आमचे कृषी सहाय्यक जे मॅडम आहेत डोंगरे मॅडम यांच्याकडे मी यांचे फोटो आणि माझी माहिती नावाची शेत सर्वे नंबर वगैरे सर्व दिलेली आहे। त्या हिशोबानं माझी अपेक्षा आहे की कृषी खात्याने याची पंचनामा वगैरे करून चौकशी करून आणि काही ना काही मला याचा मोबदला द्यावा। कारण कोरोनामुळे तसेच तर आम्ही त्रस्त झालेलं आहे आणि त्यामध्ये दुबार पेरणी केलेली आहे। आधी पेरलेलं आहे ते पण निघालं नव्हतं, पतलं पडलेलं आहे, त्याच्यापुढे दुबार पेरणी केलेली आहे। त्यामुळे काही ना काही माझी अशी अपेक्षा आहे की शासनाकडून काही ना काही मोबदला हा शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे। कारण शेतकऱ्याची परिस्थिती अशी हालाकीची आहे की त्याच्यावरच अवलंबून आहे। म्हणून एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। माझ्यासह ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिकाचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांच्या शेताचे सर्वे करून शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी अरुण तुळशीराम गवडी यांनी केली आहे। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।